आम्ही सगळे सकाळचा चैतन्य अभ्यास करून बसलो होतो शेतात आणि मग मी बोललो यांचं आणि आमचा काय अनुभव आहे. 6:30ची वेळ आहे आणि चिमणी चू 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 करू लागली आणि मग मला असं की कोणीतरी आपला आवाज ऐकतोय आणि मी सगळे प्रेक्षकांना आमच्या दर्शकांना आवाहन करतोय की तुम्ही या आणि निसर्गात सानिध्यात तुम्ही राहिले तर तुम्हाला कळणार आहे. आणि म्हणून हे जन्म झाला अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिव्हर्स. आणि जेव्हा मी स्क्रिप्ट लिहिली तेव्हा माझे वडिलांनी वाचलं आणि त्यांना सांगितलं, ते बोलले की हे अनाहत नाद आहे, म्हणून आम्ही नाव ठेवलं अनाहत नाद. आणि म्हणून यामध्ये माझी मराठी रंगभूमीला माझ्या एक खूप जवळचा आणि बदलाव करणारा एक आणि पाहणारा एक छोटीशी रंगभेट आहे, अनाहत नाद, अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिव्हर्स.